म्हणजे लव्ह मॅरेज झालं आहे एकीचं. सो ती म्हणते की लग्नाच्या आधी आमच्यात फिजिकल खूप सगळं मस्त होतं, पण जसं लग्न झालं, लग्नानंतर जसा टाईम जाईल तसं तसं ती जी इच्छा आहे ती आमची कमी होत जाते. तितकं वाटत नाही अट्रॅक्शन जेवढं आधी होतं. सो हे नॉर्मल आहे का? नॅचरल आहे ना गं. समजा मी व्हॅनिला आईस्क्रीम दररोज खाते, बोर तर होणार आहे ना. वी आर ह्युमन्स. बोर होणं नैसर्गिक आहे. पण बोर झालं म्हणून आपण सोडत नाही ना. श्वास घेतोच ना दररोज. असं कधी ऐकलं का मला श्वास घ्यायचा खूप कंटाळा आला आहे, असं कधी कोणी म्हणत नाही. कारण जिवंत राहण्यासाठी श्वास घेणं गरजेचं असतं. बट श्वास घेणं इज अन इनव्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटी. म्हणजे ते नैसर्गिकरित्या चालते. पण सेक्स इज अ लिटरली वॉलेंटरी चॉईस. आणि माझ्या मते सेक्स करणं हे प्रेमाची खूप सुंदर भाषा असते. एका छताखाली 24 तास एकाच व्यक्तीसोबत तुम्ही जेव्हा राहायला लागता, तेव्हा ते चरावजल, तेच उत्तेजना, तेच सगळं अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण त्याच्यामध्ये एफर्ट्स टाकून नॉन सेक्शुअल इंटिमेसी ज्याला आम्ही म्हणतो, कारण सेक्शुअल ॲक्च्युअल ॲक्टची अर्ज कमी होणं नैसर्गिक आहे. पण ती उधर वो आग ठंडी हो गई, तो वो आग को बनाए रखने के लिए तुम नॉन सेक्शुअल फॉर्म ऑफ इंटिमेसी क्या क्या कर रहे दिन भर में. समजा नवऱ्याने आज खूप छान शर्ट घातला आहे आणि त्याचं परफ्यूमचा वास खूप सुंदर वेगळा येतो आहे, मग किती बायका त्याच्या त्या शर्टचा किंवा त्याच्या त्या परफ्यूमचं कौतुक करतात. किती बायका नवऱ्यांना फोरप्ले करत आहेत. मग लग्नामध्ये कुणाची बायोलॉजिकल नीड जास्त असते, एस्पेशली पुरुषांमध्ये. मी तर म्हणेन बायकांमध्ये पण. कुणाला फक्त ती कृती, बरं माझा आज खूप स्ट्रेस आहे, मला फक्त आज इंटरकोर्स करायचं आहे, रोमॅन्स फोरप्ले काही नाही करायचं आहे. पण मग काही ठिकाणी असतं की असं कसं डायरेक्ट कृती. अरे भूक लगती है तब खाना खाया जाता है. वेळ झाली म्हणून आपण जेवतो आणि मग इच्छा झाली म्हणून जेवतो ना. मग इच्छा नाही झाली म्हणून जेवायचं बंद नाही करत ना आपण, पण वेळ झाली म्हणून जेवतो. तेवढा दर्जा त्या सेक्साच्या कृतीला दिला गेला पाहिजे. माझी इच्छा होत नाही ये बोल के उसको छोड देना. या सेक्समध्ये कन्सेंट महत्त्वाचं. आणि एकाची इच्छा नाही तर मग दुसऱ्याने पण इच्छा मारायची. इच्छा अंडा पहले के मुर्गी पहले. तो ऐसा है कि आप करते रहो ना, करते रहेंगे तो आपकी इच्छा डेव्हलप होगी. कारण अंडर वन रूफ एन यू स्टार्ट स्टेईंग, बाकी जिगजिग खूप होते, बाकी भांडणं असतात. तू सकाळी असाच बोलला होता, तू परवा आलाच नाही, तू शॉपिंगला मला नेलंच नाही, किंवा मी ऑफिसहून आल्यावर तू काय रेडीच ठेवलं नाही. मग ही भांडणं मेंदूमध्ये बसलेली असतात. आणि लिंग आणि योनीपेक्षा मोठं ऑर्गन सेक्सचं मेंदू असतं. मग मेंदूमध्ये जेव्हा कचरा आहे तेव्हा खालचे अवयव सुट्टीवर जातात ना. मग मग तो कचरा काढायचा नाही, मग खालच्या अवयवांना लांब लचक सुट्टी द्यायची. आणि नात्यात जेव्हा सेक्स कमी कमी होत जातं, बिलीव्ह मी ॲज अ सेक्स कोच, माझ्याकडे सेक्सलेस मॅरेज, ट्रॅप्ड मॅरेजचे मॅक्झिमम कपल्स आहेत. 2-3 वर्षातच लग्नात त्यांचा सेक्स कंप्लीट बंद असतो आणि किती आरामात गृहीत धरलं जातं. झालं ना एखादं मूल, मग आता नाही केलं तर काय बिघडलं. अँड यू विल लूज द स्पार्क इन युअर रिलेशनशिप. माझ्या मते सेक्स हे ना असं ग्लूसारखं बांधून ठेवतं गं. आणि दरवेळी इंटरकोर्स करून क्लायमॅक्स झालाच पाहिजे असं कुठे सांगितलं आहे. हे पुस्तकातलं किंवा आधी कोणीतरी आपल्या आईवडिलांकडनं आपल्याला कळलं आहे, सेक्स म्हणजे नवरा बायको इंटरकोर्स, क्लायमॅक्स संपलं. कडल करा, किस करा, एकमेकांना पकडून घ्या, एकमेकांची चूक माफ करून बघा, एकमेकांसोबत गप्पा मारून बघा. अदर देन लाईट बिल, फोन बिल, शाळेची फी भरली की नाही, EMI भरला की नाही, देअर कॅन बी सम अदर डिस्कशन्स ऑल्सो. काही नाही तर नाही आपला पॉडकास्ट तरी घेतला पाहिजे.